की मी खूप काम करते, मला एवढं शेताचं काम आहे, घरातलं काम आहे. तुमच्या एवढ्याशा व्यायामाने काय व्हायचं? मी एक सरळ सांगेल, व्यायाम माणसामध्ये एनर्जी तयार करतो, हॉर्मोनल रिलीज होतो, एंडॉर्फिन सारखे हॉर्मोन्स सिक्रेट होतात की जे शरीरामध्ये चालना देतात आणि ताकद तयार करतात. व्हेअरएज काम हे रिदमिकल नसतं, ते तुमची ताकद वापरून घेतं. नमस्कार सर, कसे आहात? नमस्कार, अगदी मजेत आणि अगदी छान. सर, मला फिजिओथेरपी म्हटलं की काही ठराविक गोष्टी आठवतात. कायरोप्रॅक्टिस करणारी जी लोक आहेत, जी हाडं मोडतात आणि समोरच्याला बरं करतात, ते आहेत. काही स्पा थेरपीज आहेत. व्यायाम करणारे, जिमला जाणारी लोक, ते सुद्धा मला थोडं फिजिओथेरपीचाच प्रकार वाटतो. आणि अशा बऱ्याचशा थेरपीज असतील, योग असेल. तर ॲक्च्युली हे सगळ्या गोष्टी आणि फिजिओथेरपी याच्यात काय वेगळेपण आहे? फिजिओथेरपी म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला भौतिक उपचार शास्त्र म्हणतो. ही एक आधुनिक वैद्यकशास्त्राची प्रगत शाखा आहे. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने याला मान्यता दिलेली आहे आणि या मान्यतेपोटीच फिजिओथेरपी ही हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट देणारी शाखा म्हणून तिला वर्ल्ड वाईड मान्यता आहे. वर्ल्ड कॉन्फेडरेशन ऑफ फिजिओथेरपीने तिला मान्यता दिलेली आहे. इंडिपेंडंट प्रॅक्टिससाठी मान्यता आहेत. परंतु काय होतं, आपल्याकडे समाजज्ञान हे फिजिओथेरपीबद्दल तेवढं नसल्या कारणाने त्यामध्ये व्यवसाय शोधू पाहणारे ही लोक आहेत. याच्यामध्ये शरीर रचना, शरीरातले होणारे बदल याचा संपूर्ण अभ्यास शिकवला जातो आणि त्या अनुषंगाने ट्रीटमेंट देण्याची क्षमता असणारी ही शाखा आहे. व्हेअरएज ट्रेनर्स, कायरोप्रॅक्टर्स, मी म्हणेल काही फिजिओथेरपिस्टही कायरोप्रॅक्टिक करतात, नो डाऊट. ते चांगले कायरोप्रॅक्टर का होऊ शकतात? तर ते फिजिओथेरपीचं नॉलेज त्यांना डीपमध्ये असल्या कारणाने ते होऊ शकतात. शरीर रचनेचं नॉलेज, शरीर रचनेचं शास्त्र त्यांना पूर्णपणे माहिती असल्या कारणाने ते होऊ शकतात. परंतु मी त्याला कायरोप्रॅक्टिकला फिजिओथेरपी आहे असं कदापि म्हणणार नाही, कारण ती एक वेगळी ट्रीटमेंट आहे आणि मी त्याला रिज्युनेटिव्ह थेरपीज म्हणतो. ॲज लाईक ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर. लोक बऱ्याचदा विचारतात की ह्या तुमच्याबरोबर आहेत का? तर मी याला नाही म्हणेल. त्याचं कारण असं की या ट्रीटमेंट स्ट्रॅटर्जीज आहेत आणि त्या पूर्णपणे विज्ञानाधिष्ठित आहेत. याचं कुठेही आत्तापर्यंत माझ्या पाहण्यात, ऐकण्यात आलेलं नाही आणि त्याला ट्रीटमेंट म्हणून कुणी मान्यता दिल्याचं माझ्या पाहण्यामध्ये नाही आहे. अच्छा, असं. सर, मग फिजिओथेरपी हे जे सायन्स आहे याच्यात वेगळं काय जे बाकीच्या प्रॅक्टिसमध्ये आपल्याला सापडत नाही? एक्झरसाइज तुमच्याकडे पण असते आणि त्यांच्याकडे पण असते, पण तुमच्यात कुठलं सायन्स आहे एक्झॅक्ट? प्रिस्क्रिप्शन ऑफ एक्सरसाइजेस असा एक प्रकार असतो. जेव्हा आपण कुठलीही गोष्ट करतो उपचार देण्यासाठी, तर त्याला काहीतरी सायंटिफिक बेस असावाच लागतो. त्या उपचारासाठी वापरले जाणारे व्यायाम हे शरीर रचनेत झालेला बदल याच्याशी अनुसरून असतात. ओके. शरीर रचनेत बदल होणे म्हणजे काय की, उदाहरण द्यायचं झालं तर गुडघ्यांची झीज झाली, गुडघ्यांची रचना बदलली, मणक्यांमध्ये बाग जास्त झाला. हे कालानुरूप आलेलं असतं. हे एका रात्रीतून झालेलं नसतं. हे स्ट्रक्चरल चेंजेस असतात की जे शरीरात अनेक ठिकाणी होत जाऊन मेजॉरिटी त्या सांध्यामध्ये होतात. उदाहरण द्यायचं झालं तर कमरेचा जर बाक वाढला तर तुमच्या अगदी डोक्याच्या ठेवणीपासून तर पंजांवरती प्रेशर कसा पडतो चालता उभा राहता त्याच्यावरती अवलंबून असतं. मग आपण फक्त आणि फक्त कमरेवरतीच उपचार करणं हे माझ्या शास्त्रामध्ये नक्कीच बसत नाही. कारण फिजिओथेरपी ही सर्वांगीण पाहते की तुमचं स्ट्रक्चर, शरीर रचना नॅचरली आणि माणसाची कशी असावी लागते आणि तुमची कशी आहे याला कोरिलेट करून करण्याचं शास्त्र म्हणजे कायनेशिओलॉजी. अच्छा, बायोमेकॅनिक्स. आणि हे बायोमेकॅनिक्स, कायनेशिओलॉजी एकत्र करून त्याला पोश्चरली करेक्ट करणं, दिस इज द बेसिक ट्रीटमेंट स्ट्रॅटर्जी. ओके. ही फिजिओथेरपीची स्ट्रॅटर्जी आहे. अच्छा, असं आहे. आणि ह्या लोकांना तुम्ही प्रश्न विचारला की व्यायाम तर सगळेच सांगतात, बरोबर आहे. आजही सर्वसाधारण खूप लोकांना काय हेही व्यायाम सांगतात आणि हेही व्यायाम सांगतात, पण यांच्याकडे पैसे जास्त असतात, यांच्याकडे कमी घेतले जातात म्हणून लोक ते उपचार घेतात. परंतु ती एक ब्लाइंड ट्रीटमेंट चाललेली असते की ज्याच्यामध्ये सर्वसाधारण जे सगळ्यांना सेम, बरोबर. त्याला एक्सरसाइज करायला गेलो जिम मध्ये तर
तुला आज हे काही सेट्स मारायचे, उद्या ते मारायचे. बरोबर. ते त्या त्याच्यामध्ये किंवा मग एक ओव्हर कॉन्फिडन्स असलेली माणसं असतात ही, की ज्यांना त्या ट्रीटमेंटमुळे झालं तर काहीतरी खराब होऊ द्यायचं नाही एवढं त्यांना कळतं. त्यामुळे आपोआप काहीतरी चांगलं तर नक्कीच होतं. अर्थात व्यायाम ही गोष्ट अशी की ज्यातनं चांगलंच घडतं. बरोबर. हे त्यांना चांगलं माहिती आहे. त्यामुळे आपण काहीतरी वेगळी उठा ठेवून न करणं हे एवढंच टार्गेट हे लोक ठेवतात. बरोबर. त्यामुळे ती ट्रीटमेंट त्यांनी दिली असं मी नाही म्हणणार. कारण मी जेव्हा एखादा पेशंट पाहतो त्यावेळेस त्याच्या शरीरातले झालेले बदल, ह्याला अॅनाटॉमिकल चेंजेस म्हणतो, वयोमानानुसार झालेले बदल ज्याला आपण डिजनरेटिव्ह चेंजेस म्हणतो, एजिंग प्रोसेस म्हणतो, आणि त्याला अनुसरून शरीरातली फिजिओलॉजिकल चेंजेस. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या स्त्रीला खूप कंबर दुखते, खूप मान दुखते, अनेक उपचार करूनही तिला बरं होत नाही, तर मग तिथं कधी कधी फिजिओलॉजी पण खराब झालेली असते ना. तिचं रक्ताचं प्रमाण कमी असतं, B12चं प्रमाण कमी असतं, Dचं कमी असतं, इतर सगळे ऑस्टिओपिनिया असतो, ऑस्टिओपोरोसिस असतो, ॲनेमिक असते ती अनेक वर्षापासून. ह्याचा अभ्यास नाही केला तर फक्त आणि फक्त एक्सरसाइजेस हाच उपचार नसू शकतो. त्याला ह्या सगळ्या गोष्टींची जोड द्यावीच लागते. उरला प्रश्न औषधोपचारांचा. अतिवेदना असताना ते घेणं योग्य आहे, खूप डेफिशियन्सी असेल तर ते घेणं योग्य आहे, परंतु डेफिशियन्सी फुलफिल झाल्यानंतर औषधोपचार बंद करणं हेही गरजेचं असतं. मी असेही पेशंट पाहतो की जे वर्षानुवर्ष औषधं घेतात, पेन किलर्स घेतात किंवा मल्टिपल. म्हणजे फिजिओथेरपीने मसल पेन बरा होतो असं म्हणून? डेफिनेटली. ओके. फिजिओथेरपी ही पेशंटच्या शरीराचाच वापर करून त्याच्याच न माहिती असलेल्या गोष्टी त्याला उपजत करून त्याला उमगत ठेवून आपल्याला त्याला ट्रीटमेंटमध्ये आणायचं असतं. आणि याच्यामध्ये पेशंटचा रोल खूप महत्त्वाचा आहे. मी जेव्हा एखादी पेशंटला गोष्ट सांगतो त्यावेळेस तो किती विश्वासाने करेल किंवा आमच्या उपचारांवरती किती विश्वास ठेवतो याच्यावरती त्याचं बरं होणं हे अवलंबून असतं. ओके. जेवढा पेशंट ऑनेस्ट असतो तेवढा त्याला रिझल्टही मिळतात. हे सरळ समीकरण आहे. अच्छा सर, मसल पेनवर फिजिओथेरपी वर्क करते आणि एक्सरसाइज पण असतात त्याच्यात. याच्या व्यतिरिक्त फिजिओथेरपी अजून कुठं कुठं, म्हणजे कशासाठी फिजिओथेरपीचा वापर केला जातो? ओके. मसल पेन म्हणजे आपण सगळ्यात आधी फिजिओथेरपी माझ्या मते मी तरी पाहिली ती भारतामध्ये क्रीडा क्षेत्रातच पाहिली, की आपण क्रिकेट आधी सर्वात जास्त पाहायचो. फुटबॉल, हॉकी असं काही नव्हतं. इंजुरी झाली की एक बॅग घेऊन आली पळत यायचं. मी अली अरेनालाच पहिल्यांदा पाहिलं होतं की जो व्यक्ती त्याला ग्राउंडवरतीच रिपेअर करायचा आणि तो लगेच खेळाडू चालायला लागायचा, खेळायला लागायचा. जर फिजिओथेरपी तिथं क्विकली ऍक्शन करून त्या खेळाडूला खेळायला लावू शकते तर नॉर्मल माणसाला बरं करून त्याचं काम का नाही देऊ शकत? जर इतर उपचार खूप प्रभावी आहेत तर तिथे इंजेक्शन का नाही दिलं जात ग्राउंडवरती? तिथं बाकीचे उपचार का नाही केले जातात? का तर ते परमिटेड नसतात. त्याच्याने माणूस हा काही कालावधीपुरता तो खेळाडू बरा होऊ शकतो. परंतु काही अॅक्यूट डिझॉर्डर्स असतात, काही क्रॉनिक डिझॉर्डर्स असतात, याच्यामध्ये फिजिओथेरपीचा रोल अँड ऍक्शन ही पूर्णपणे वेगळी असते. उदाहरण द्यायचं झालं सचिन तेंडुलकर हा खेळाडू त्याच्या आयुष्यामध्ये फक्त 2च वेळा खेळापासून लांब राहिला. त्याला कुणी खाली बसवलं नव्हतं किंवा काढलं नव्हतं. तो एकदा म्हणजे पाठदुखीच्या इंजुरीने आणि दुसरं म्हणजे टेनिस एल्बो. टेनिस एल्बो वेल नोन का झाला तर तेंडुलकरमुळे झाला. आणि बॅक पेन ही त्याची बरी का झाली तर त्यांनी अनेक महिने फिजिओथेरपी घेतलं, जवळपास वर्ष त्याचं त्याच्यामध्ये गेलं. ओके. टेनिस एल्बोचा उपचार हा सचिन तेंडुलकर थोडंसं एक्सप्लेन करा. टेनिस एल्बो म्हणजे काय की आपले हाताचे जे स्नायू असतात, उदाहरण द्यायचं झालं स्त्रियांमध्ये उजव्या हाताने अनेकदा काम करावं लागतं, सारखं मनगटाचा वापर होऊन हे सगळे 5 बोटांचे स्नायू हे कोपरातून उगवलेले असतात. ह्या उगमाच्या ठिकाणावरून हे स्नायू ताकद घेतात आणि तुम्हाला सर्व्हिस देतात. परंतु ती ओव्हर स्ट्रेस झाला की मग ते काय करतात, हे स्नायू थकले जाऊन इन्फ्लमेशन सुरू होतं त्याच्या उगमाच्या ठिकाणी. म्हणजे हा रिपिटेटिव्ह स्ट्रेस आणि स्ट्रेनचा भाग आहे. म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला ताण म्हणू शकतो. आणि ताणाचा विरुद्धार्थी शब्द आराम आहे. म्हणजे खरा उपचार त्याचा कुठे गेला? आरामावरती गेला. बरोबर. राईट. पेन किलर्स हे अतिवेदना असताना घ्यावेत ह्याचं मी प्रत्येक वेळेस समर्थन करेल, परंतु तो परमनंट उपचार नाहीये. जसं माझे उपचार हे
शेवटपर्यंत नसतात. सगळं मीच आहे असं मी नाही म्हणणार. हम्म. याचा अर्थ सगळे औषधच आहेत हे पण मी नाही म्हणणार. बरोबर. कुठली एक पॅथी माणसाला कायमस्वरूपी बरं करत नाही. बरोबर. याच्यात पेशंटची इन्व्हॉल्वमेंट हवी. हम्म. पेशंटनी त्या वेळोवेळी ट्रीटमेंट बदलत जाऊन आपल्याला कुठे पोहोचायचं हे जेव्हा त्याला समजतं त्यावेळेस तो ट्रीटमेंट स्विच करत जातो. आलो आपल्या प्रश्नावरती मी येतो की टेनिस एल्बो हा आराम देऊनच नुसता बरा नाही होत, तर तो थकला म्हणून इतर स्नायू त्याचे काम देतात त्याला. याला फेसायटिस म्हणतो आपण. फेसायटिस म्हणजे स्नायूंच्या वरचं कव्हरिंग. जसं तुम्ही मगाशी म्हणला मसल पेन. मसल पेन हे केव्हा होतं? एक तर त्याच्यामध्ये कमतरता होते, फिजिओलॉजिकल चेंजेस होतात, कुठल्या तरी इन्ग्रेडियंट कमी होतात, शरीरातले घटक द्रव्य कमी होतात, मॉलिक्युल्स कमी होतात, मायक्रोन्युट्रियंट कमी होतात, किंवा मग फेसायटिस त्याच्यावरचं जे कव्हरिंग असतं की जे त्याला संवेदना देतं, नर्व सप्लाय देतं, त्याला कंट्रोलमध्ये ठेवतं शरीराच्या, तो फेशिया असतो. हा फेशिया टाईट झालेला असतो, त्याला रिलीज करावा लागतो आणि रिलीज करत करत त्याला रिएज्युकेट करावं लागतं. त्या स्नायूला परत एकदा नॉर्मल करून पेन फ्री करून नॉर्मल ॲक्टिव्हिटीमध्ये आणण्यासाठी त्याला मदत करणं. दिस इज कॉल्ड ॲज स्पोर्ट्स रिहॅबिलिटेशन. ओके. आणि हे मसल पेनपासून कुठली औषधं न वापरता आम्हाला पेशंट हा परत ग्राउंडवरती आणायचा असतो. त्याला नुसताच आयुष्यामध्ये आणून बसवायचं नसतो. बरोबर. त्यामुळे हे खूप मोठं चॅलेंज असतं की कुठलेही आधार नाहीत. फिजिओथेरपी ट्रीटमेंट देताना कुठलेच आधार नसतात आम्हाला. कुठलं इंजेक्शन नाही, मेडिसिन नाही. ठीक आहे, इन्व्हेस्टिगेशनचे परमिशन ह्या फिजिओथेरपीला याच्यामध्ये आहेत. तुम्ही MRI, एक्सरे, इन्व्हेस्टिगेशन, फिजिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन तुम्ही सगळं करू शकता. हे सगळं असताना तुम्हाला परत पेशंटचीच बॉडी ट्रीटमेंट म्हणून वापरायची. मेडिकल मधली औषधं किंवा इंजेक्शन किंवा सर्जरी आम्हाला ट्रीटमेंटसाठी मदत करणार नाहीये त्याच्या. सो यू हॅव टू बी फिजिओथेरपिस्ट, हॅव टू बी अ गुड रेपो विथ द पेशंट. राईट. यू शुड हॅव गुड टॉक विथ द पेशंट. राईट. ही शुड अंडरस्टँड युअर ट्रीटमेंट, ही शुड अंडरस्टँड हिज डिसऑर्डर्स. त्याला त्याचा आजार कळला पाहिजे, तो कशामुळे झाला हे कळला पाहिजे. म्हटल्यानंतर हे कळलं की तो ते बरं करण्यासाठी प्रयत्न करतो. तो पूर्णपणे अनभिज्ञ असतो आपल्या आजारांबद्दल. जेव्हा जेव्हा माझे पेशंट माझ्याकडे पाहिलं मी, त्याला आजाराबद्दल कल्पना नसते. 5 वर्षापासून आजार घेऊन फिरलेला असतो, परंतु खोलात कधी शिरलेलाच नसतो, किंवा अर्थात त्याला शिकवलेलं गेलेलं नसतं किंवा कळलेलं नसतं. बरोबर. बऱ्याच गोष्टी असतात की ही अनभिज्ञता दूर करणं हे फिजिओथेरपीचं मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये तरी पहिलं टार्गेट समजतो. अच्छा. म्हणजे तो 50% तरी आपला होऊन जातो. बरोबर. अदरवाईज गाडी चालवल्यासारखंच होतं ते. आपला रोल 50% त्याचा आपण व्यवस्थित चालवतोय, पण तो नाही ना चालवत, मग रिझल्ट कसा येईल? ऍक्सिडेंट होणार. बरोबर. साहजिक आहे. सर, आपलं स्पोर्ट्स इंजुरीज किंवा स्पोर्ट्स पर्सन बद्दल विषय सुरू आहे. तर मध्ये रिषभ पंतचा ऍक्सिडेंट झाला होता. तर त्या ऍक्सिडेंट झाल्यानंतर म्हणजे मी असं ऐकलं होतं की नी सर्जरी काहीतरी झाली त्याची. म्हणजे तो ऑर्थोपेडिककडे आधी गेला असेल आणि नंतर मग परत त्याला स्टेडियमवर यायला तो फिजिओथेरपीचा त्याचा रोल कसा डिफाईन झाला असेल? म्हणजे बेसिकली आधी रेफरल म्हणजे कोणाकडे तरी ऑर्थोपेडिककडे जायला लागतं आणि मग तुमच्याकडे यायला लागतं, की आधी पहिल्यापासून तुमच्याकडे आलं तरी चालतं? म्हणजे कसं त्याचं डिफाईन करायला सगळ्याला तुम्ही? ओके. मग असे मी म्हटलो की क्रिकेट खेळताना प्रायमरी इंजुरी जेव्हा होते खेळता मसल पूल वगैरे होतो, त्या ठिकाणी रोल हा फिजिओचा येतो की त्याला ॲक्शनमध्ये आणणं, कॉम्प्रेशन वगैरे, आयसिंग वगैरे करून त्याला ॲक्शनमध्ये आणणं हे फिजिओचा रोल असतो. परंतु ऋषभ पंतच्या बाबतीमध्ये ट्रॉमा झाला होता. ती एक ऑर्थोपेडिक इंजुरी होती. ओके. त्या ठिकाणी अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट तुटलेला होता त्याचा, आणि तुटलेला होता आणि बऱ्याचदा जखमाही होत्या. फ्रॅक्चर काही जरी नसलं तरी जखमा होत्या, त्या रिकवर करणं ही एक कॅज्युअलिटीचा भाग झाला. कॅज्युअलिटी म्हटलं की मग त्यानंतर त्याला सेटल करून कुठं ऑर्थोपेडिक इंजुरी झाल्यात हा सर्च करणं हा दुसरा भाग झाला. त्याच्या सर्चिंगमध्ये ते सापडलं. मग त्याची सर्जरी करावी लागली. अर्थात तो खेळाडू होता, त्याला पूर्ण 100% क्षमतेपेक्षा जास्त परफॉर्मन्स द्यायचा होता, म्हणून त्याच्या कंडिशनमध्ये सर्जरी हा योग्य निर्णय होता असं मी म्हणेल. तर तो ऑर्थोपेडिक्सचा भाग आहे की त्याला सर्जरी करणं. परंतु हे काम इथं संपत नाही ना. नुसतं सर्जरी करून तो खेळायला परत येणार होता का? नाही. म्हणून मगाशी मी म्हटलो की कुठल्याही एका ट्रीटमेंटने पेशंटची उपचार हा पूर्ण होत नाही. त्याला जोड ही सगळ्या गोष्टींची असावीच लागते. उदाहरणार्थ तो बेड रिडन आहे तर त्याला स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट पण लागतो की ज्याचं मॉरल बूस्ट ठेवावं लागतं. बरोबर.
त्याला फिजिओचा रोल हा ऑपरेटच्या पहिल्या रात्रीपासून सुरू झालेला असतो. त्याचं कारण असं की मसल मास, शरीर हे लिव्हरेजवरती चालतं आणि त्या लिव्हरेजचा एक फलक्रमचा सपोर्ट म्हणून ACL काम करतो. शरीर वाहून नेण्याचं काम हे मसल करतात, परंतु ह्या मसल्सला बेस असणारे लिगामेंट त्याचे तुटले होते. तुटण्याचं काम हे ऑर्थोपेडिक सर्जन त्याला जोडण्याचं काम करतो, परंतु परत त्याला ऍक्शन मध्ये आणणं याला रिहॅबिलिटेशन म्हणतो आपण. तर ती ऍक्शन आपण फिजिओथेरपीच्या किंवा रिहॅबिलिटेशनच्या किंवा स्पोर्ट्स मेडिसिनच्या माध्यमातून करतो. जेव्हा त्याचे मसल्स रिएज्युकेट होतात आणि स्ट्रॉंग होतात त्यावेळेस त्याला स्पेसिफिक स्पोर्ट्समध्ये जायचं असतं. मग त्या दृष्टीने त्याचे परत रिएज्युकेशन केलं जातं. खेळाच्या अनुषंगाने त्याचं रिहॅबिलिटेशन म्हणू आपण त्याला. हाच जर फुटबॉलपटू असता तर वेगळं होतं, तो जर टेनिस प्लेयर असतात तर वेगळं होतं. ह्या वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात. उदाहरण द्यायचं झालं तर युवराज सिंग. आता ही उदाहरणं का, तर ही आपल्या जनमानसांना नोन आहेत अशी म्हणून मी देतो की त्याला कॅन्सर झाला होता आणि त्या कॅन्सरमधून त्याला बराच कालावधी लागला की बाहेर येण्यासाठी. तिथं तर काय कुठलं ऑर्थोपेडिक इंजुरी त्याला नव्हती, बरोबर, किंवा कुठलं मस्क्युलर इंजुरी नव्हती, बरोबर. परंतु कॅन्सरचा उपचार हा सेल्सशी निगडीत असतो, पेशींशी निगडीत असतो. त्याच्यामुळे त्याचा उपचार हा शरीराला उपाय करताना अपायही करत असतो. आणि हे अपाय म्हणजे काय की शरीरामध्ये अंतर्गत फिजिओलॉजिकल अनेक बदल घडतात. हे बदल होण्याबरोबरच त्याचं स्ट्रक्चरली ज्या सिस्टीम असतात, स्ट्रक्चरल सिस्टीम म्हणजे आपला ऑर्थोपेडिक सिस्टीम म्हणू आपण त्याला, मसल्स, लिगामेंट्स, बोन्स हे ऑस्टिओपोरोटिक होतात. मसल्समध्ये इन्ग्रेडियंट्स कमी होऊन जातात, लिगामेंट्स वीक होतात, कारण तो ऍक्शनमध्ये नाहीये. नॅचरलीच ते बदल होतात. शिवाय स्टिफ होतं शरीर एका ठिकाणी, ते तर होतच. आणि कॅन्सरच्या उपचारांचाही फिजिओलॉजिकली इम्पॅक्ट पडतो, बरोबर. मग त्यानंतर त्याला परत ग्राउंडवरती येण्यासाठी दॅट इज कॉल्ड एज अगेन रिहॅबिलिटेशन. मग फिजिओलॉजिकली फिजिशियन त्याला जागेवर आणणार किंवा तो ऑन्कोसर्जन, ऑन्कोलॉजिस्ट हे त्याला जागेवर आणणार. तो त्यांच्याकडनं ग्रीन सिग्नल मिळाला की पुढचं काम हे त्याचं फिजिओचं होतं की ज्याला केपेबल माणूस बनवायचं. केपेबल माणूस बनला की मग त्याला एक्झर्शनल माणूस बनवायचा. एक्झर्शनल झाला की मग परत त्याला खेळाडूचा रोल दाखवायचा. तू असा असा होता आणि असा झालाय ना, यू आर रेडी इनफ, आमच्याकडून तू एक साचा म्हणून तयार झालायस आणि आता तुला वेगळ्या पद्धतीने काम करायचंय. मग त्या ठिकाणी परत एकदा फिजिओ त्याच्याकडून त्या सगळ्या गोष्टी करून घेतो. बट देर इज नॉट ओनली फिजिओ, तिथे स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट असतो, त्यानंतर अनेक ट्रेनर्स असतात प्रकारचे, डायटिशियन असतो, स्पोर्ट्स मसाजिस्ट असतात, ते वेगळी ब्रँचेस असतात. हे सगळे ऑथोराइज लोक असतात की ज्यांना त्या परमिशन्स दिल्या गेलेल्या असतात, बरोबर. जसं फिजिओथेरपी काउन्सिलने फिजिओथेरपिस्टला, क्वालिफाईड फिजिओथेरपिस्टला ह्या ट्रीटमेंट करायला ट्रीटमेंट म्हणून परवानगी दिलेली असते. जसं मगाच्या प्रश्नामध्ये तुम्ही म्हटलं की ह्या गोष्टी इतर लोकांना माहीत नसतात. राईट. म्हणून म्हणतो की फिजिओथेरपीचा रोल हा स्पोर्ट्समध्ये जेवढा मोठा आहे त्यातून तो हळूहळू आता जनमानसांच्या नॉर्मल आजार किंवा दैनंदिन आजारांशी निगडीत सुद्धा फिजिओथेरपी खूप मोठा रोल प्ले करते. सर, आपण बॉडी स्टिफनेसबद्दल बोललो आता, म्हणजे बॉडी स्टिफ होते. म्हणजे बरेचसे माझे मित्र आहेत जे कॉम्प्युटरवर काम करतात आणि दिवसभर काम करून त्यांना असं त्यांची बॉडी स्टिफ होते, किंवा रात्री झोपताना विचित्र पोश्चरमध्ये मोबाईल खेळतात, मोबाईलमध्ये रील्स बघत बसतात, त्याच्यामुळे त्यांची बॉडी स्टफ होते, बॉडीचं पोश्चर बदलतं. तर अशा लोकांनी डायरेक्टली फिजिओथेरपिस्टकडे यावं का, की बॉडी काय बॅक पेन झालं आहे किंवा बॉडी स्टिफ झाली आहे, असं मोकळं वाटत नाही आहे, असं म्हणून डायरेक्टली फिजिओथेरपिस्टकडे आल्यावर चालतं का? तुम्ही जो प्रश्न विचारला की कामाच्या पद्धतीमुळे, याला मी म्हणेल लाईफस्टाईल किंवा प्रोफेशनल हजार्ड्स. लाईफस्टाईल म्हणजे काय की आपलं आयुष्य जगताना आपण ज्या चुका करतो त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. काम जे करतो, अति काम, बसण्याच्या पद्धती, चुकीच्या पद्धती, त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. दॅट इज कॉल्ड एज हजार्ड्स, प्रोफेशनल और लाईफस्टाईल हजार्ड्स. हे दुखणे कोण तयार केलेले आहेत? आपणच तयार करतो. सलग आपण बसलो नाही तर नाही होणार. पोश्चर करेक्ट केलं किंवा करेक्ट पोश्चर सांभाळून घेऊन कम्प्युटरवर काम केलं, मोबाईलवरती काम केलं, नाही होणार. आपण मिस्टेक्स करत असतो. दैनंदिन आयुष्य जगताना, काम करताना आपण मिस्टेक्स करत असतो आणि त्याचा आउटपुट हा आपल्याला पेनच्या स्वरूपात द्यावा लागतो. बऱ्याचदा आता लाईफस्टाईल आपलंही असं झालेलं आहे. पूर्वीचं लाईफस्टाईल कसं होतं की दैनंदिन आयुष्यामध्ये माणूस हा कायम खाली बसायचा.
2 पायावर बसायचा, शेती काम करायचा. बरोबर. आज घरामध्ये काम करणारी तुमची गृहिणी जी कामाली बाई म्हणू आपण तिला, शी इज मोर फिट. वाय? बिकॉज तिला तिच्या कामांची पद्धत अजूनही तशीच जुनी आहे. पूर्वी 2 पायावर बसावं लागायचं, त्यामुळे तिला पेल्विक फ्लोअर मसल्सचा वापर व्हायचा. बरोबर. मांडी घालून बसावं लागायचं, त्यामुळे पेल्विक मोबिलाइज व्हायचा. कोर मसल्स म्हणतो आपण त्याला, कोर मसल्सचा वापरच होत नाही हल्ली. बरोबर. साधं देवाऱ्यात जरी गेलो तरी आपण 2 पायावर बसून, मांडी घालून बसून किंवा पुढे वाकून पूजा करायचो. मोठा माणूस आला तर आपण वाकून दर्शन घ्यायचो. ह्या फ्लेक्झिबिलिटी दिवसभर चालू राहायच्या. बरोबर. की ज्या फ्लेक्झिबिलिटी आता होत नाहीत. आपण खुर्चीवर, सोफ्यावर, गाडीमध्ये, गाडीवरती, ही सगळी पद्धत अशी झाली आहे की स्ट्रक्चर एकाच स्वरूपामध्ये ठेवलं गेलेलं आहे. त्याचा इम्पॅक्ट काय होतो की मणक्यांवरती हा जास्त दिसू लागतो आणि हा सारखा कालानुरूप अनेक दिवस होत 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 गेला की त्याचा परिणाम कुठेतरी स्ट्रक्चर शरीराचं, मणक्यांचं बदलण्याबरोबरच मणक्यातल्या चकत्यांपर्यंत पोहोचतं. एक लक्षात ठेवा, कुठल्याही मणक्याचा आजार हा रात्रीतून झालेला नसतो. MRI वरती दिसलेली चकती ही ट्रॉमा किंवा पडझड सोडली तर ही रात्रीतून झालेली नसते. ती हळूहळू गेल्या 1, 2, 3, 4, 5 वर्षातला आउटपुट असतं. तो MRI काढला म्हणून त्या दिवशी ते झालं आणि आता आपण घाबरून जायचं असं नसतं. जे ज्या अर्थी झालेलं आहे स्लोली, त्या अर्थी ते त्याचा काही कालावधी पेन जाणवत नाही का? पेन डेफिनेटली जाणवतो, परंतु बऱ्याचदा इग्नोर केला जातो. मस्क्युलर पेन असेल, मी थोडा आराम केला की मला बरं वाटतं, पेन किलर घेतले जातात. असं घेतलं की तो चालढकल करून पुढे ढकलणे म्हणतात त्याला. हे पुढे ढकलत जाणारं पेन हे कायम वाढत चालतं आतून. याचा वेळीच, त्यामुळे मगाशी मी म्हटलो की अनभिज्ञता जी असते आणि दुर्लक्षितपणा हा आपल्याला एक पेशंट म्हणून तयार करतो. सर, मणक्यांचे विकार जे आहेत ते ऑपरेशन व्यतिरिक्त बरे होऊ शकतात का? कारण बऱ्याचशा लोकांना ऑपरेशनचा सल्ला दिला जातो मणक्यांच्या, आणि त्यांना तो करायचा नसतो. त्यांना करायचं नसतं. राईट. मग ते असे काहीतरी शोध घेत असतात की आपल्याला काहीतरी राईट जादू घडेल आपल्यामध्ये. मणक्यांचा ऑपरेशन ह्या बाबतीमध्ये मी म्हणेल, ज्या ठिकाणी खरंच गरज आहे आणि जो प्रॉपर पेशंट सिलेक्टेड आहे सर्जरीसाठी, तो सर्जरीचाच असतो. कधीही कुठल्याही ट्रीटमेंटने बरा होत नाही. परंतु त्याला काही मापदंड असतात. डिस्क बल्ज आहे, पार्शियल आहे, मॉडरेट आहे, त्याचं लाईफस्टाईल सुधारण्यासारखं आहे, तो काळजी घेऊ शकतो. हे त्याच्या अवतीभोवतीचं त्याचं जे लाईफस्टाईल आहे ते समजून घेऊन त्याची जर तयारी असेल आणि रिस्क फॅक्टरमध्ये तो जाणार नसेल तर आपण त्याला कॉन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट किंवा फिजिओथेरपीची मदत घेतली जाते. पण आता फिजिओथेरपी काय दिली जाते याचं एक बऱ्याच वर्षांपासून पाहतो की ट्रॅक्शन दिलं जातं. बऱ्याच लोकांना ट्रॅक्शन माहिती झालेलं आहे. ट्रॅक्शन ही वन ऑफ द टेक्निक आहे. ते सर्व ट्रीटमेंट नाही आहे ती, ही वन ऑफ द ट्रीटमेंट आहे. खूप पेन होत असेल, त्याच्यामध्ये टेन्स असतं, IFT असतं, हे सगळ्यांकडेच आहेत मशीन हल्ली. त्या अगदी खेडोपाडी डॉक्टरांकडेही ह्या मशीन्स आहेत. परंतु ते स्ट्रक्चर बदलू शकतात का? नाही बदलू शकत. स्ट्रक्चर खराब पेशंटनी केलेलं असतं, डिस्क पेशंटनी मागे सरकवलेली असते अथवा त्याच्या कामाच्या स्वरूपाने सरकलेली असते. ती जर एक्सेसिव्ह मागे गेली असेल, मायलोपॅथी डेव्हलप होतीये, न्यूरोडेफिसिट आहे, अँकलचा कंट्रोल कमी आहे, अंगठ्याचा कंट्रोल कमी आहे, तिथे मात्र अट्टहास करता कामा नाही. तिथं पेशंटचाही अट्टहास ऐकता कामा नाही. हे त्या फिजिओला कळलं पाहिजे. हे ज्या फिजिओला हे कळतं तो त्याची एक लाईन आखतो दोघांमध्ये, त्याला आपण लक्ष्मण रेषा म्हणतो. किती लक्ष्मण रेषा आखण्याचं तुम्हाला कळलं तर पेशंट हा ऑपरेटिव्ह साठी शिफ्टही केला जातो आणि वाचवला जातो. अनेकदा आपण पाहतो की 90% पेशंटला सर्जरीची गरज नसते. हे खरंय, 100% खरंय. परंतु त्याला गरज नाहीये, परंतु त्याला उपचार पण मिळायला पाहिजे ना. प्रॉपर फिजिओथेरपी किंवा प्रॉपर कॉन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट जी म्हणेल मी त्याला, ती मिळाली तर पाहिजे ना. म्हणून मी म्हणेल की 90% पेशंटला जर बरं व्हायचं असेल तर त्यांनी ह्या गाईडलाईन्स फॉलो केल्या गेल्या पाहिजे. फक्त अमुक पेशंटचं ऑपरेटिव्ह झालंय, मग आता त्याला हे जमत नाही, ते जमत नाही. बऱ्याचदा पेशंटला सर्जरी केल्यानंतरही पुढच्या गाईडलाईन कधीही सांगितल्या जात नाही, हे मी पाहिलंय. मग रिपिटेटिव्ह त्याला परत सर्जरीमध्ये जावं लागतं. मग त्याच्यामुळे काय होतं की समाजामध्ये एक निगेटिव्हिटिझम सर्जरी पसरत जातो. सर्जरी काही वाईट नसते,
सर्जन कुणाचं काही वाईट करण्यासाठी थोडीच बसलेला असतो, चांगलं करण्यासाठीच बसलेला असतो. पण पोस्ट ज्या काळजी घ्यायची तिथे एक्झॅक्ट ती काळजी पेशंट घेत नाही, राईट. त्यामुळे तो रेपिटेटिव्ह त्याच्यात जातो. उरला प्रश्न याच्यापासून फिजिओथेरपीला वेगळं कसं करायचं, तर मी म्हणेल 90% पेशंट माझ्याकडे येतात. 90%मध्ये बहुतांश पेशंट हे ऐकणारे जर असतील, फॉलो करणारे असतील, एक्सरसाइज करणारे असतील आणि वेळोवेळी मलाही त्या गोष्टींवरती लक्ष देत राहावं लागतं. मलाही कळलं पाहिजे आतमध्ये काय घडतंय, काय बदल घडतायत. कधी कधी रेपिटेटिव्ह MRI करावे लागतात. आपण करतोय त्या ट्रीटमेंटने त्याचे डिस्क बल्ज कमी आहे का, होतोय का, आणि अगदी अॅन्युलर टियर सांगितलेला आहे आतमध्ये, आणि आपण फिजिओथेरपी मी बरा करेल हा खोटा अभिमान किंवा त्याला विश्वास दाखवणंही योग्य नाही ना. बरोबर. पण तो अॅन्युलर टियरही फिजिओला कळला पाहिजे, हेही मुद्दा आहे. त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये फिजिओथेरपी एक्सरसाइज करत राहिलं तर ते अजून विचित्र होत जाईल, म्हणजे वर्स होतात. बरेचदा आपण आता पाहतो की पेशंट अॅन्युलर टियर आहे, बल्ज चालूच आहे, त्या कंडिशनमध्ये टियरला तुम्ही कसं रिकव्हर करणार नाही. काही अंशी कम्प्लीट बेड रेस्ट देऊन तो काही अंशी कमी होऊन जातो, परंतु डिस्क जर मागे जायची असेल तर तिचं कव्हरिंग पण प्रॉपर असावं लागतं. हे एका ऑर्थोपेडिक सर्जन, स्पाईन सर्जन, न्यूरोसर्जनला माहिती असतं, आणि माझ्यासारख्या खूप वर्ष काम केल्यानंतर अभ्यासाअंती किंवा अनुभवांती किंवा पुस्तकं वाचून किंवा सगळ्या अंती कळालेल्या माणसाला माहिती असतं. मग आमच्या दोघांच्याकडूनही जर पेशंट बरा नाही झालं तर त्याला एक साक्षात्कार होतो, तो योगा करतो किंवा अशा काहीतरी इरॅशनल ट्रीटमेंट करतो. मी योगाला इरॅशनल नाही म्हणणार, योगा ही चांगली टेक्निक आहे आणि त्या व्यक्तीला ती तिथं सूट व्हायला पाहिजे ना. बरोबर. हे सगळं आतमध्ये घडत असताना तो योगा टीचरकडे जातो, त्याला त्यातले खुली माहिती नसते, मग आकारण दोष हा योगाला सुद्धा दिला जातो. पेशंट हा कुठल्या कप्प्यामध्ये केव्हा बसवला जावा हे जिथं जिथं ज्याला कळतं तो त्याचं स्थान मोठं करून तो त्याच्या प्रोफेशनमध्ये मोठा होतो. येस, असं आहे. तर तुम्ही आता न्यूरोसर्जनचं नाव घेतलं. न्यूरोसर्जन, स्पाईन सर्जन आणि ऑर्थो सर्जन हे तुमच्याशी रिलेटेड असणारे थोडे घटक आहेत, आणि तुमचं जे डॉक्टर चोभेर न्यूरो रिहॅब सेंटर जे आहे, तर जे न्यूरो रिहॅब आहे हे मी असं पहिल्यांदाच ऐकलं आहे. कदाचित आपलं महाराष्ट्रातलं पहिलंच न्यूरो रिहॅब सेंटर पण आहे. तर मेंदूचं रिहॅबिलिटेशन करणे म्हणजे ही एक्झॅक्ट काय प्रोसेस आहे, म्हणजे न्यूरो रिहॅब सेंटर काय आहे? ओके. मी अनेक वर्षापासून 2002ला मी प्रॅक्टिस सुरू केली होती फिजिओथेरपीची. नगरमध्ये त्यावेळेस फिजिओथेरपी ही इंडिपेंडंट प्रॅक्टिस करू शकतो याची जाणीवही कुणाला नव्हती, डॉक्टरांनाही नव्हते. मी वेळोवेळी बऱ्याच डॉक्टरांना, बऱ्याच पॅथीच्या डॉक्टरांना भेटावं लागलं. मला माझ्या ट्रीटमेंट त्यांनाही आधी समजून सांगावं लागलं की जेणेकरून तीच लोक आहेत की ज्यांनी फिजिओथेरपी नगरमध्ये मोठी केली. मी काम करणार होतो, परंतु मला लोकांपर्यंत, जनमानसापर्यंत पोहोचवणारे सगळ्या पॅथीचे डॉक्टर्स होते, ज्याच्यामध्ये आयुर्वेदिक, होमिओपॅथी, मेडिसिन सगळे डॉक्टर्स होते. म्हणजे तुम्ही जे काम करत असता त्याला मान्यता मिळवण्यासाठी तुम्ही एकटे नसता, तुम्हाला फक्त काम करण्याचा अधिकार असतो. बरोबर. रिझल्ट द्यायचे प्रयत्न करण्याचे काम तुम्ही करू शकता. रिझल्ट येणं न येणं हा पुढचा भाग असतो, परंतु तुम्ही ऑथेंटिकल आहात हे ह्या लोकांना आधी कळलं पाहिजे, मुद्दा हा आहे. आणि हे करत असताना मला बऱ्याचदा काही ट्रीटमेंट मी पाहायचो की अर्धांगवय झालेलं पेशंट आहे, मेंदूचा कुठलाही इतर आजार झालेले पेशंट आहेत, पार्किन्सोनिझम आहे, मायलोपॅथी डेव्हलप झालेली आहे, किंवा कुठलं गॅलेनबारी सिंड्रोम आहे, हे अनेक मज्जासंस्थेशी निगडीत विकार आहेत. यांच्यामध्ये पेशंट जेव्हा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होतो त्यावेळेस ही बिहेव्स लाईक अ हेडलेस चिकन, की त्याला कुठं जावं हेच कळत नाही. एक तर तो घरी तरी झोपतो, कोणीतरी मालिश करत बसतो, कोणीतरी जुजबी व्यायाम करत बसतो, आणि त्यातनं त्याची भाबडी अपेक्षा चालू राहते की मी परत आयुष्यात उभा राहील. कसं होईल? खूप हॉलो स्पेस आहे त्या ICU हॉस्पिटल पासून तर त्याने परत चालणे आणि चांगला माणूस उभा राहणे याच्यामध्ये कोणीच उभा राहायचं नाही का? बरोबर. कोणी प्रयत्नच करायचे नाही का? हे मला हे शल्य खूप वर्ष बोचत होतं. आणि ह्या हॉलो स्पेस मध्ये मग मी मगाशी म्हणलो की असे क्वॅक तयार होऊन जातात, व्यायाम घेणारे, व्यायाम देणारे, असे खूप मास्टर लोक तयार झाले. असं हरकत नाही. आणि मी असं म्हणेल उपचार दिले तर रिझल्ट यावेच लागतात, आणि रिझल्ट हे त्यांनीच येतात की ज्याला खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये नॉलेज आहे किंवा देण्याची क्षमता आहे, जी ट्रीटमेंट म्हणून मान्य आहे, हेच टिकतं. शाश्वत जे असतं ते शेवटपर्यंत टिकतं. बरोबर. आणि ही हॉलो स्पेस भरून काढण्यासाठी मी केलेलं धाडस आहे की नगरमध्ये पहिलं वैयक्तिक डे केअर ऑर इंडोर न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटर सुरू केलं की इथं पेशंट येतोही, थांबतोही,
दिवसभरही थांबतो, ओव्हरनाईटही थांबतो, त्याला जेव्हा ट्रीटमेंट घ्यायच्या त्यावेळेस घेऊन मागेही जाऊ शकतो. अशा अनेक मल्टिपल ऑप्शन्स ठेवणारं एक रिहॅब सेंटर मी इथं सुरू केलं. म्हणजे ते माझं एक पॅशन होतं. अच्छा, पॅशन होतं. आणि ह्या कामामध्ये मी एकटा नाहीये, माझा सगळा स्टाफ मला तयार करावा लागला की मी हे काम करतो बाबांनो, माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि हे काम आपल्याला पुढे न्यायचंय. माझी पत्नी डॉक्टर अजिता, तिचं महत्वाचा रोल असतो की ही ते बॅक सपोर्ट जो म्हणतो आपण, जसं तुमच्या कामामध्ये तुम्ही एडिटिंग करता तसं माझ्या कामाला एडिट करावं लागतं ना. बरोबर. हे माझे सगळे एडिटर्स माझ्या मागे बरोबर बसलेले असतात. मी प्रेझेंटिंग फेज जरी असलो तरी त्याला पुढे जाण्यासाठी हे माझं बॅक ऑफिस आहे. आणि तेही तेवढंच माझ्यावरच विश्वास ठेवत 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 हे काम करत चाललंय. आणि ते वाढेल, नक्कीच वाढत जाईल, पुढे पाहत राहू. आणि ह्या कामी मला सगळ्यांचंच मदत होते. न्यूरो फिजिशियन असतील, नगरच्या परिसरामधली. आता बरेचसे महाराष्ट्रातून पेशंट येतात. अर्धांगवायू झाला, पॅरालिसिस झाला, त्याच्या उपचारांसाठी किंवा रिहॅबिलिटेशनसाठी महाराष्ट्रभरातून पेशंट येतात. परंतु तिथं सुद्धा मी उपचार करताना फक्त आणि फक्त फिजिओ आणि रिहॅबिलिटेशनच दिलं जाईल याचीच काळजी घेतो. माझं काम मी करतो. मी तिथं आयुर्वेदिक मसाज नाही देणार, ते माझं काम नाहीये पैसे कमवण्यासाठी. मी तिथं योगा चालवणार नाही, कारण त्यातला मी मास्टर नाहीये, ते त्यांनी करावं. तिथं मी ॲक्युप्रेशर, पंक्चर, की ते काय कपिंग बेपिंग अशा उपचार लोक करतात, ते मी का करावं? मला माहिती आहे ना माझं पोटेन्शियल काय आहे, फिजिओथेरपीचं पोटेन्शियल काय आहे. हे माहिती असताना ज्याच्यातलं पोटेन्शियल आहे ते प्रूव्ह करायचं सोडून मी इतर पॅथीमध्ये इथंही आजही घुसत नाही आणि भविष्यातही घुसणार नाही. आणि ते न घुसताही आपण आपला झेंडावरती आहे म्हटल्यानंतर डेफिनेटली आपण ते करत राहायचं. आणि न्यूरो रिहॅबिलिटेशन ही भविष्यामध्ये गरज आहेच आहे, डेफिनेटली आहे. फक्त ती भरून काढणारी माणसं. न्यूरो रिहॅब मध्ये अजूनही हॉस्पिटल्स येतील, म्हणजे बरेचसे अटॅच असावंच लागतं, कॉन्टॅक्ट मध्ये राहावंच लागतं. पुढे जाऊन येतील अजून, अजूनही येत राहणार, अजूनही येत राहणार. येस सर, पॅरालिसिसशी रिलेटेड न्यूरो रिहॅब आहे असं आपण म्हणू शकतो एका वाक्यात. बरोबर. किंवा ज्यांना ब्रेन सर्जरी झाली आहे ज्यांची आणि ज्यांचा काही अवयव बंद पडलाय, त्याला आपण न्यूरो रिहॅब सेंटरच्या माध्यमातून बरं करू शकतो. तर समजा ज्याची कोणाची ब्रेन सर्जरी झाली असेल किंवा पॅरालिसिस झाला असेल, तर त्याच्यानंतर एक स्पेसिफिक असा टाइम पिरियड असतो का तितक्या वेळात आला तर लवकर बरं होईल, कारण मग ते सेल्स डिएक्टिवेट होतात किंवा असं काही. बरोबर. डॉक्टर पण असं बऱ्याच वेळेला सांगतात की हे करत राहा, असं डोळ्यांना हात लावत राहा, इकडे असं स्किनला हात लावत राहा. तुम्ही जे प्रश्न विचारला त्याच्यामध्ये मी म्हणेल की ब्रेन सर्जरी झाली, बऱ्याचदा ब्रेन सर्जरीनंतर पेशंट हा इरॅशनल ट्रीटमेंट घेतो. मी तर अगदी ऐकलंय की अमुक अमुक प्राण्याचा रक्त जोळा पायाला, काहीतरी शॉक ट्रीटमेंट, शेक ट्रीटमेंट घ्या, अशा इरॅशनल ट्रीटमेंट असतात. अमुक अमुक एकदा मी ऐकलं होतं काहीतरी, हो उष्णतेसाठी कुठल्या तरी उकिरड्यामध्ये पुरून ठेवा, अनाकलनीय उपचार मी ऐकलेले आहेत. बापरे. आता तुम्ही जसं विचारता की स्पेसिफिक कालावधी नक्कीच आहे त्याला. पहिले 3 महिने महत्वाचे, नंतरचे 3 महिने वेगळ्या कामासाठी महत्वाचे, पुढचे 3 महिने वेगळ्या कामासाठी महत्वाचे. इन ऑल 2 वर्षाचा कालावधी हा न्यूरोलॉजिकल रिकव्हरीसाठी कन्सिडर टू बी अ ॲप्लिकेबल ड्युरेशन असं मी म्हणेल. पण त्यातला पहिला 3 महिन्याचा का, तर त्या कालावधीमध्ये पेशंट जेव्हा ओरिएंटेड असतो त्यावेळेस त्याला सायकोलॉजिकली तो डिप्रेस होत चाललेला असतो, तो पडून असतो, त्यामुळे बाकीचे त्याचे व्हायटल पॅरामीटर्स डाऊन होत चाललेले असतात. बाकीच्या त्याच्या सिस्टीम्स असतात शरीरामधले, इतर सगळ्या सिस्टीम ज्या असतात त्या लो लेव्हलला चाललेल्या असतात. हे सगळं खाली असताना पेशंट जेव्हा बेड रिडन असतो त्याला मोबिलाइज करणं, ॲम्ब्युलेट करणं, त्याची रिस्क घेणं, हे सगळे पॅरामीटर बरोबर आहेत का नाही हे पाहून ट्रीटमेंट करणं, दॅट इज कॉल्ड ॲज रिहॅबिलिटेशन. ओके. अँड दिस इज ऑथेंटिकल जॉब विच हॅज बीन क्रिएटेड बाय मी इन दिस. याचा मला नक्कीच अभिमान आहे आणि मी परत अभिमानाने म्हणेल की माझी सगळी टीम याच्यामध्ये मला मदत करते. हे काम येस डेफिनेटली. आणि पुढे तर ह्या तुमच्या सर्टिफिकेशनमुळे पुढे नक्कीच करण्याचा, आणखी चांगल्या पद्धतीने करण्याचा मानस होईल. परत एकदा उत्तरावरती मी जातो की परत त्या गोष्टी केल्याने होतं ना. मेंदू जसा रिप्रेझेंटेटिव्ह आहे, सगळ्यांचा एक हायकमांड आहे, तसं हायकमांड त्याच्या रिप्रेझेंटेटिव्ह शरीरातही सोडतो ना. प्रॉप्रिओसेप्टर्स असतात, मेकॅनोसेप्टर्स असतात, नर्व्ह एंडिंग्स असतात, सेन्सरी किंवा रिफ्लेक्सेस असतात. रिफ्लेक्स मेंदूला पण जी मेमरी असते ती मेमरी विसरायच्या आत आपल्याला ते करायला लागतं ना. डेफिनेटली. म्हणजे मेंदूला माहिती आहे की असं काही सिग्नल मिळाले की हात वर येतोय. एक्झॅक्टली. त्याला पेशंटला जर आपण गाईडलाईन दिल्या, आधी पॅसिव्हली करा, मग असिस्टेड करा, असिस्टेड म्हणजे थोडी त्याची मदत, थोडी आपली मदत, असं करत केलं. लहान बाळाला राईट, रिएज्युकेशन. बेसिकली लहान बाळाला आपण जसं चालायला शिकवतो तसं त्याला आपण रिएज्युकेशन. राईट. हे रिएज्युकेशन काय करतं,
त्याचे प्रेझेंटेशन एरियाज असतात. प्रत्येक पार्ट शरीराचा हा प्रेझेंटेड आहे ब्रेनमध्ये, वेग काहीच नाहीये. तुम्हाला काही जे होतं ना ते सायंटिफिक आहे, इथे कुठेही काही अंधश्रद्धा नाहीये. त्यामुळे फक्त तुम्हाला कळलं पाहिजे ते बरोबर की इथं होतंय म्हणजे ते ब्रेनमुळे आहे का ऑर्थोपेडिक डिसऑर्डर. हा अभ्यासाचा आणि अनुभवाचाच भाग आहे डेफिनेटली. इथं शॉर्टकट नाही. असंही होत असेल की लोक खूप वेळा फिजिशियनकडनं ट्रीटमेंट घेत असतील आणि नंतर कळत असेल की अरे ते ब्रेनचा इश्यू झाला होतो, म्हणजे असं पण होत असेल. बहुतांश वेळा काय आता जो एक्सपर्टाईज असतो त्याच्याकडून मिस्टेक्स होणं हे थोडंसं कमी असतं, प्रमाण कमी असतं. कधी कधी अनावधानाने होतं. मी असं नाही म्हणणार की ते मुद्दामून कोणी नाही करणार, परंतु डॉक्टर इज मेड फॉर पेशंट्स वेल विश ओनली. त्यामुळे त्याच्या कॅपॅसिटीतला भाग असतो. त्यामुळे असं एकंदरीत हे काम आहे की ज्याला मी सायंटिफिक आहे टोटली, आणि ते तिथपर्यंतच आहे जिथपर्यंत. सर तुमची ही जी जर्नी आहे न्यूरो रिहॅब सेंटरची, त्याच्यामुळे तुम्हाला असे काही पेशंटचे अनुभव आहेत का जे तुमच्या पर्टिक्युलरली असे लक्षात राहिलेत की हा पेशंट लक्षात राहिला किंवा? बरोबर. त्याच्यात अर्थात आता काय झालंय, काळाच्या ओघामध्ये जवळपास हजारो पेशंट रिकवर होऊन गेले. महाराष्ट्राच्या अगदी नागपूरपासून तर मुंबईपर्यंत आणि कोकणापासूनचे पेशंट इथे येऊन गेले, नगरसारख्या ठिकाणी येऊन गेले. हे विशेष. मी जर पुण्यात असतो तर ते वेगळा भाग होता, परंतु नगरसारख्या ठिकाणी ते येण्याचं धारिष्ट त्यांनी दाखवलं. त्याचं कारण तुमच्यासारखे डिजिटली काम करणारे लोक, पेशंट टू पेशंट माउथ पब्लिसिटी करणारे लोक, मला मदत करणारे नगरसारख्या शहरातले डॉक्टर जे आहेत त्यांचा याच्यामध्ये रोल आहे. स्पेसिफिकली जर सांगायचं झालं तर हे काही कुटुंब खऱ्या अर्थाने कर्जतच एक पेशंट होतं. कॉन्ट्रालॅटरल हेमी होतं त्याला. कॉन्ट्रालॅटरल म्हणजे एक पाय अपोजिट हात असा होता, कंट्रोल नव्हता, बॅलन्स इकडचा पाय नव्हता, एक पाय आणि अपोजिट हात असं त्याला कॉन्ट्रालॅटरल हेमी म्हणतात. तसं होतं. आणि चेहऱ्याचा अर्धा भाग गेलेला होता, बोलणं डिफिकल्ट होतं, कॅथेटर होतं, आणि 3-4 महिन्यापासून पेशंट खितपत पडलेला होता. ऍक्सिडेंटमुळे होतं का? नाही, हे मेंदूमधल्या रक्तस्रावामुळे झालेली गोष्ट आहे. त्याला इंट्राक्रॅनियल हेमरेज म्हणतो आपण. त्यामुळे झालेल्या ह्या गोष्टी होत्या. परंतु 3-4 महिन्यानंतर पेशंटला कुठून तरी कल्पना आली. यू वोंट बिलीव्ह, त्यांचा एक व्हिडिओ माझ्या मते गुगल किंवा याच्यावरती माझ्या जजमेंटच्या याच्यावरती असू शकेल. भिसे नावाचा पेशंट होता. 2 लहान मुलं होती. मोलमजुरी केळीचा व्यवसाय असणारा तिचा नवरा होता. कुठल्याही प्रकारे किती खर्च लागेल त्यांनीही विचारलं नाही, मी सांगितलं नाही. जेव्हा एखादा पेशंट अशा पूर्ण फेतनी येतो त्यावेळेस यू फॉरगेट युअर बिझनेस. आपल्याला क्रिएटिव्हिटी असते आणि तो विश्वासाने आलेला असतो. तो तुम्हाला देव मानत असतो आणि आपण त्याच्याशी प्रतारणा करणं हे मला ते योग्य वाटलं नाही. त्या कारणाने त्या भिसे नावाच्या पेशंटला सर्वसाधारण 3 आठवडे ते 1 महिन्याचा कालावधी मी ठेवला. तिचा व्हिडिओ अजूनही गुगलवरती असेल तुम्ही. ती चालत गेली इकडनं. तो व्यक्ती तिच्या 2 मुलांना बायकोला घेऊन 1.5-2 महिन्यानंतर जेव्हा आला, मुलांना काही कळत नव्हतं, परंतु ती रडत होती अक्षरशः की तुम्ही आमची आई आम्हाला परत मागे दिली. बस झालंय, सफिशियंट आहे. तुमचं काम चांगलं असेल तर पैसा आपोआप तुमच्या मागे येतो. यू डोंट हॅव टू रन बिहाइंड युअर मनी. आणि हे काम बोलत असतं. त्यामुळे सुदैवाने मला फार काही असं फिरण्याची अजून तशी गरज पडली नाही की मला पेशंट पाठवा, अमुक करा तमुक करा. हे काम चांगलं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर नगरमधलेच एक माझे जुने स्नेही झाले ते आता, मी त्यांचं नावही सांगू शकतो. एक सुनील रामदासी म्हणून माझे मित्र आहेत ते आता, आणि पूर्वी पेशंट होते. ही वॉज लॉस्ट ऑफ माइंड की मी ऍक्सिडेंट नंतर 2 पायावर बसूच शकत नव्हतो. पुण्यामधल्या डॉक्टरांनीही मला सांगितलं की प्रदीप 90 डिग्रीपर्यंत रेंज आणण्याचा प्रयत्न कर, तुझ्याच्याने ते होऊ शकतं म्हणे, तू कर. तो पेशंट मी आजही 2 पायावरती बसवतो. ते आजही 2-5 किलोमीटर चालतात. हे पॉसिबल होतं का? तर मगाशी मी म्हटलो की पेशंटचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट, फेथ, युअर नॉलेज, युअर पॅशन, युअर एफर्ट्स, हे सगळं एकत्र जेव्हा येतं ना त्यावेळेस त्याचं आउटपुट हे खूप छान येतं. पुनर्वसन नाही तर पुनर्जन्मच आहे म्हणजे बेसिकली. कारण तिला असं नाही म्हणू शकत, कारण आपण देवत्व नाही घेऊ शकत. आपण वागू शकतो तसं, पण देवत्व नाही घेऊ शकत असं. सर, आपण व्यायाम, फिटनेस या सगळ्यांबद्दल बोलतोय. पोलीस भरती करणारे असतील, आर्मीची परीक्षा देणारे जे विद्यार्थी असतील, जे रोज व्यायाम करत असतात, म्हणजे रोज पळायला जातात, त्यांना त्यांचं टार्गेट अचीव्ह करायचं असतं, गोळा फेक ते करत असतात, ह्याच्यामध्ये इंज्युअर होण्याचे चान्सेस खूप असतात, इंज्युअर्ड होतात. आणि माझा एक मित्र आहे ज्याचे 2 दिवसांनी
हे होती, त्याची भरतीची एक्झाम होती आणि त्याने तो प्रॅक्टिस करत होता दिवस रात्र आणि त्याच्यात तो इंजर्ड झाला आणि आता तो पोलीस भरती झाला नाही आणि ॲक्च्युअल रिअल लाईफमध्ये पण त्याला काम करायला अडचण येते. सो यांनी काय फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेतला पाहिजे या मुलांनी, जे पर्टिक्युलरली पोलीस भरती, आर्मीची भरती किंवा ज्यांच्या करिअरमध्ये फिटनेस हा महत्त्वाचा रोल प्ले करतो? सध्या हा भरती आणि करिअर आणि ह्याच्याशी हे दिवस चालू आहेत सध्या. हा प्रश्नही चांगला आहे आणि मुलांना याची फार गरजही असते. ही मुलं बऱ्यापैकी ग्रामीण भागातली असतात. शिक्षण त्यांचं तसं कमी असतं. घरची परिस्थिती बेताची असते. बरोबर. की जे फार चांगलं कोचिंग नाही घेऊ शकत, फार चांगलं खाऊ शकत नाहीत, फार चांगले सल्ले घेऊ शकत नाहीत, फार चांगले अँड्रॉइड मोबाईलमधून त्यांना तेवढं ग्रास्पिंग करू शकत नाहीत. अल्टिमेटली त्यांना कुठला तरी कोच किंवा कुठला तरी असं एक लीडर पाहिजे असतं. ते लीडर शोधतात आणि त्याच्याकडून ते स्वतःला ओतून देतात याच्यामध्ये. परंतु काय असतं, त्यांची राहण्याची व्यवस्था नसते, प्रॉपर स्लीप नसते. ह्या परिस्थितीमध्ये फक्त एक्झर्शन करणं हे योग्य नाही ना. त्याचा आहाराचं स्टेटस नीटनेटकं नसतं आणि तो जेव्हा खूप जवळ येते ती स्पर्धा किंवा त्याची भरतीची डेट, खूप जास्त प्रॅक्टिस. मी अनेकदा ऐकतो की 800 मीटर पळायचं असतं, 1600 मीटर पळायचं असतं, परंतु हे लोक प्रॅक्टिस मात्र 5-5 किलोमीटरची रोज करतात. मग ते ज्या ठिकाणी कोचिंग घेतात तिथे सकाळी पळतात आणि स्वतः आणखी वेळ काढायचं म्हणून संध्याकाळी पळतात. बरोबर. 800 मीटर 1600 मीटर ही स्प्रिंट रनिंग टाईप झाली. बरोबर. आणि 5 किलोमीटर 10 किलोमीटर हे लॉंग रन झालं. तुम्ही पाहता युसेन बोल्ट हा स्प्रिंट रनर आहे. बरोबर. कमी वेळात धावतो. त्याच्या आयुष्यामध्ये तो फक्त 3 मिनिट ग्राउंडवरती होता. बाकीचे सगळे तास तो प्रॅक्टिसवर आणि मसल मासवर. व्हेरॅज अविनाश साबळे किंवा एलिड किपचॉग हे लॉंग रनर्स आहेत. हे मसलमॅन नाही आहेत, ते सडपातळ आहेत. युसेन बोल्ट मात्र मसलमॅन आहे. बरोबर. त्याचे मसल्स आहेत, ते पाठीमागचे मसल्स त्याचे स्ट्रॉंग आहेत पुढच्यापेक्षा. का तर बॉडी पुढे पुश करावी म्हणून. तुम्हाला स्प्रिंट करायची आहे, 800 मीटर 1600 मीटर पळायचं आणि तुम्ही रोज 10 किलोमीटर पळताय. किती ॲप्लिकेबल आहे? अजिबात नाही. शरीराला आराम मिळाला पाहिजे. आज तुम्ही 10 किलोमीटर केलं तर ते आठवड्यात केवळ एकदाच 10 किलोमीटर करावं, हा सायंटिफिक नियम आहे. महिन्यामध्ये एकदाच 21 किलोमीटर करावं, हे ॲप्लिकेबल आहे. ओके. त्याच्यामध्ये इंजुरीचे चान्सेस जास्त. हां करतात प्रोफेशनल रनर्सने ते, हे त्याच्यासाठी हे नियम नाहीत, परंतु हे अमॅच्युअर रनर्स आहेत, त्यांना त्याचे नॉलेज नसते. त्यामुळे खूप एक्झर्शन याचा परिणाम शेन स्प्लिट डेव्हलप होणे, लिगामेंट इंजुरीज होणे, स्ट्रेस फ्रॅक्चर होणे या स्वरूपामध्ये, किंवा अनेक फिजिओलॉजिकल त्यांचे शरीरात इलेक्ट्रोलाइट लॉस खूप होतो, त्यातून ते आजारी पडतात. हेच जास्तीत जास्त पाहण्यात येतं. आणि मगाशी मी जे म्हटलो की जिम ट्रेनर किंवा जे सो कॉल्ड त्याच्यातले एक्सपर्ट होऊ पाहतात, यांना कुठलंही त्यातलं डीप नॉलेज नसतं. त्यांना अनुभवातून आलेलं असतं, पण ते जुजबी असतं. त्या जुजबी नॉलेजवरती ह्या मुलांचं आयुष्य दावणीला लागतं ना. बरोबर. आता तो जो मुलगा तुम्ही विचारलो, तो खऱ्या अर्थाने त्याचं दैनंदिन आयुष्य जगायला सुद्धा महाग झाला तो. उपचारांचे त्याच्याकडे आधी पैसे नव्हते, आज तर तो उपचार तर त्याच्यापेक्षा 10 पटीने महाग आहे. बरोबर. कसा घेणार? त्याच्याकरता माझ्या प्रॅक्टिसमध्ये येणारा प्रत्येक पोलीस भरतीचा, आर्मी भरतीचा मुलगा हा निम्म्यापेक्षा कमी खर्चामध्ये आम्ही उपचार देऊन मागे पाठवतो. कधी कधी तर त्याच्याकडे असतील तर दे, नाही तर जेवढे असतील तेवढेच दे. म्हणजे पोलीस भरतीच्या लोकांना पण तुमचं प्रशिक्षण असतं? डेफिनेटली. वैयक्तिक पातळीवरती मला जेवढे सल्ले देता येईल तेवढे देतो, परंतु ते दोघांच्या द्वंद्वामध्ये अडकतात की कोच हे सांगतात, सर हे सांगतात, त्याच्यामध्ये करायचं काय असा प्रश्न पडतो. व्हेरॅज त्यांची कन्सिस्टन्सी माझ्याकडे येण्याची आणि त्यांच्याकडे जाण्याची फार नसते. त्यांची एकदा ती भरतीची तयारी पूर्ण झाली की ते परत एकदा व्हॅनिश होतात, ब्रेक होतो, परत कधीतरी अचानक त्यांना सुरू होतं, मग त्याच्यामुळे इंजुरीज वाढतात. राईट. ह्या मुलांसाठी कन्सिस्टन्टली ते व्यायाम करत. बरोबर. राईट. असं आहे. सर, तुम्ही लोकांना व्यायाम करण्याचे सल्ले देता, पळायचे सल्ले देता, पण मी असं पण ऐकलं की तुम्ही आयर्नमॅन आहात. म्हणजे आयर्नमॅन ही खूप अवघड रेस असते, ज्याच्यात स्विमिंग, रनिंग, सायकलिंग असं करत ती क्रॉस करायला लागते एका स्पेसिफिक टाईम पिरियडमध्ये, आणि तुम्ही ती पूर्ण केली आहे. प्लस तुम्ही मॅरेथॉन रनर आहात, रोज तुम्ही रनिंग करता. सो म्हणजे तुम्ही नुसते लोकांना सल्लेच देत नाहीत, तर तुम्ही स्वतः पण ते स्वतःमध्ये तुम्ही ते इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे. बरोबर. तुम्हाला त्या आयर्नमॅनच्या स्पर्धेबद्दल आणि त्या सगळ्या जर्नीबद्दल ऐकायला आवडेल. बरोबर.
मी जी प्रॅक्टिस करतो ते आम्ही व्यायाम आणि व्यायाम ह्या माध्यमातून, ॲक्च्युली मी सुरुवातीला क्रिकेट खेळायचो, त्यातूनच मला सवय लागली व्यायामाची. आणि माझं प्रोफेशनही व्यायाम सांगूनच माणसं बरं करणे हे मुख्य प्रोफेशन बरोबर होतं. बऱ्याच मॉडॅलिटीज माझ्याकडे आहेत, परंतु त्याचा प्राईम बेस मी व्यायामच समजतो की त्यातूनच आपल्याला माणसांना बरं करायचंय. पण हे करत असताना माझंच पोट पुढे गेलंय, 100 किलो माझं वजन आहे, तर तो समोरच्याने विश्वास कसा ठेवावा माझ्यावरती. बरोबर. मी अर्थात ह्या विचारांनी मी व्यायाम नाही करत आहे, ती माझं आवडही होती आणि ते माझं पॅशनही होतं. मी कायम बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो. बॅलन्स म्हणजे काय की जर 42 किलोमीटरची रेस आहे आणि 3 किलोमीटरची रेस आहे, मी कायम मध्ये राहण्याचा प्लॅन करतो की 21 किलोमीटर सफिशियंट आहे. 21 किलोमीटर पळणं हे माझ्यासाठी सफिशियंट आहे मला. जर मी आयर्नमॅन करतोय तर त्याच्यामध्ये मी 180 किलोमीटरच्या ऐवजी 90 किलोमीटरच्या सायकलिंगची घेईल. त्याच्यामध्ये कसं होतं की तुम्हाला आयर्नमॅन मध्ये काय कसं कुठले किलोमीटर्स असतात? आयर्नमॅन ही हाफ आयर्नमॅन, फुल आयर्नमॅन 2 कॅटेगरीज असतात. त्याच्यामध्ये 2 किलोमीटर ओपन वॉटर स्विमिंग असतं, त्यात ते संपलं की लगेच तुम्हाला 90 किलोमीटर सायकलिंग करायचं असतं. ते संपलं की लगेच तुम्हाला 21 किलोमीटर रनिंग करायचं असतं. ह्या दरम्यान तुम्हाला कुठेही बसायला खायला असं वेळ दिला जात नाही. 8.5 तासामध्ये ती रेस पूर्ण करायची असते. ह्या रेससाठी तुम्हाला लागणारं जे खाद्य आहे ते लिक्विड स्वरूपात घ्यावं लागतं. आयर्नमॅन कुठली रेस जेव्हा आपण करतो किंवा मी म्हटलो युसेन बोल्टनी रेस, तो त्याचा सेलिब्रेशन डे असतो. त्याच्या आधी त्याचे 1000 दिवस प्रॅक्टिसमध्ये गेलेले असतात. तो त्या दिवशी सेलिब्रेशनसाठी उतरलेला असतो. म्हणजे एखादा भरती होणारा पोरगा आहे तर त्याने त्या दिवशी भरती व्हायलाच उतरावं, परंतु त्याच्या आधीची प्रॅक्टिस आहे त्याची स्ट्रॉंग असावी. बरोबर. तसं आयर्नमॅनला सुद्धा तुम्हाला अनेक महिने प्रॅक्टिस करावं लागते. कमीत कमी 8-9 महिन्यांसाठी ही सगळी प्रॅक्टिस करावी लागते. अच्छा. हे सगळं विसरून करावं लागतं. बरं, मला शरीररचनाशास्त्र माहिती आहे, कुठल्या खेळाडूला काय विकार होऊ शकतो हे ते अनुभवताना मला जास्त कळत गेलं आणि मी त्या अनुभवातून जास्त हुशार होत गेलो. म्हणून मी सगळे खेळ शिकायचा प्रयत्न केला. रनिंग केलं, स्विमिंग केलं, सायकलिंग केलं. प्रोफेशन मध्ये आयर्नमॅनचा आणि ह्याचा खूप फायदा झाला. म्हणजे विश्वास बसतो तुमच्यावरती, तुमच्यावरती विश्वास बसतो की माणूस चांगला आहे, स्वतःच काहीतरी एक रोल मॉडेल म्हणून आपण त्याला पाहू शकतो. अर्थात ते मला तसं वाटत नाही की आपण चांगलं राहावं, चांगलं जगावं, चांगलं दिसावं किंवा लोकांपर्यंत चांगलं न्यावं या उद्देशाने मी करत असतो. आणि जोपर्यंत शक्य आहे, जोपर्यंत शरीराला तुमचे बदल शरीरातले तुम्हाला समजतात, तोपर्यंत तुम्ही नक्की एक्झर्टिव्ह राहावं या मताचं मी. जे जमेल ते छंद बाळगा, पण एक्झर्शन करा. हे त्यामुळे माझं काय होतं की पेशंट, हे फिटनेस ट्रेनिंग, जिममधले ह्या लोकांना सगळ्यांना असं ब्लाइंडली मला त्यांच्याशी बोलायची गरज नाही पडत, कारण मी त्यातनं कुठनं गेलेलो असतो. यांचे काय आजार असतात हे मला खाचंखुचं माहिती झालेले असतात. म्हणून मी त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये थोडंफार कॉन्ट्रीब्युशन देत असतो. अर्थात मी मगाशी म्हणलो की मला बॅलन्स राहायला आवडतं, तर मी बॅलन्स मध्येच, कारण आपण उपचार करणार आहोत. बरोबर. आपण खूप अति एक्झर्टिव्ह राहिलो ना, आपणच पेशंट झालो तर लोकांनी कुणाकडे पाहायचं. म्हणून मला तिथं राहणं हे मला गरजेचं भाग वाटतं, म्हणून मी तेवढं करतो. आपल्याकडं म्हणजे डॉक्टर चोबे न्यूरो रिहॅब सेंटर आणि ॲडव्हान्स फिजिओथेरपी याच्यामध्ये न्यूरो रिहॅब व्यतिरिक्त काय काय उपचार आहेत आपल्याकडे, म्हणजे काय काय सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत? आपण जरी ॲडव्हान्स झालो तरी ट्रॅडिशनल उपचार पद्धती हे आपल्याला ठेवावेच लागतात, त्यामुळे त्याही मी ठेवलेल्या आहेत. फिजिओथेरपीमध्ये बऱ्याचशा मॉडॅलिटीजचा वापर व्हायचा की अल्ट्रासोनोग्राफी आहे, मगाशी म्हटलं तसं लंबर ट्रॅक्शन आहे, विविध प्रकारचे फ्रिक्वेन्सी करंट्स असतात, रशियन करंट आहे किंवा नर्व स्टिम्युलेशन आहे, मसल स्टिम्युलेशन आहे, हे ठेवावंच लागतं. हा बेसिक भाग आहे की ज्याच्या लिटरली करंट देतात. हा नाही, त्याच्यात डिफरंट फ्रिक्वेन्सीज असतात की ज्या पेन कमी करण्यासाठी वेगळी फ्रिक्वेन्सी आहे, मसल स्टिम्युलेट करण्यासाठी वेगळी फ्रिक्वेन्सी आहे, फॅराडिक करंट आहे, गॅल्व्हॅनिक करंट आहे, रशियन करंट आहे, त्यांना असिमेट्रिकल करंट असतात. बरं, मल्टिपल टाईप्स असतात त्याच्यामध्ये. ह्या टाईप्स तुम्हाला आधी माहिती असाव्या लागतात की कुठला टाईपचं करंट कुठल्या पेशंटसाठी तुम्हाला यूज करायचा आहे. तर आणि आपण पाहतो बऱ्याचदा कुठलंही मशीन छोटंसं घेऊन कुणीतरी कुणाला तरी शॉक देत असतं, वेग असतात. नवीन मशीन्स पण आले ते शोल्डरला वगैरे एवढं सोपं नाही, ते एवढं सोपं नाहीये. गुडघ्याला शार्क टँक मध्ये मी बघितलं होतं, ते गुडघ्याला तो लावतो. बहुतेक पार्किन्सन डिसीज मध्ये हे पहा, मी परत तसंच म्हणेल, जर हे उपचार असते तर त्याला हॉस्पिटलमध्ये उपचार द्यायला परमिशन मिळाली असती. ते ज्या अर्थी बाहेर फिरतात
हॉस्पिटल सोडून जे उपचार करणारे बाहेर फिरतात ना, त्यांना कुठलाही बेस नसतो. त्यामुळे मी म्हणेल की मी तेच इक्विपमेंट्स ठेवलेले आहेत की ज्याला मान्यता आहे. माझ्याकडे EMG बायोफीडबॅक हे महाराष्ट्रातलं दुसरं किंवा तिसरं मशीन आहे की ज्याच्यामध्ये मेंदूच्या लहरीवरती काम करून हाताच्या पायाच्या नर्व्स ज्या असतात किंवा नसा असतात त्यांच्या ॲक्टिव्हिटीवरती आम्ही काम करतो. ओके. त्याच EMG बायोफीडबॅकमध्ये युरिनरी इनकॉन्टिन्युअस म्हणजे बऱ्याच जणांना नकळत लघवी नकळत लघवी होते किंवा ड्रिबलिंग होतं, थोडा डॉट 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 कंट्रोल राहत नाही, अशांचं ट्रेनिंग सुद्धा त्याच्यामध्ये आहे. म्हणजे फिजिओथेरपी तुम्ही कुठून सुरू केली होती? ट्रॅक्शन देणे, बरोबर, ह्या ट्रीटमेंट कर असं सांगून चिठ्ठी पाठवणे इथपासून सुरू झालेली फिजिओथेरपी आज युरिनरी इनकॉन्टिन्युअन्सची 10 लाखाची फक्त मशीन तशी घेऊन उपचार देणारी शाखा इथे आहे. याचा मला खरंच अभिमान वाटतो की त्याच्या बरोबरच आणखी बऱ्याचशा न्यूरो रिहॅबमध्ये अनवेइंग सिस्टीम आहे माझ्याकडे. जे पेशंट बसूच शकत नाही, उभा राहू शकत नाही, तो टोटली आम्ही एखाद्या हायड्रॉलिक सारखा पुल करतो, उभा करतो. त्याचं काम फक्त अगेन्स्ट ग्रॅव्हिटी त्याला टाकायचं, त्याला मशीनमध्ये, आणि मग ते मशीन त्याला उभा करते. बरोबर. आमच्याकडे स्वतःचा हायड्रोथेरपी युनिट आहे. हायड्रोथेरपी म्हणजे पाण्यात चालणे, पाण्यातले अनेक उपचार म्हणतो आपण, त्याचं स्वतःकडे युनिट आहे आमच्याकडे. म्हणजे बरेच जण स्विमिंग पूलमध्ये चालायला सांगतात, तसं युनिटही आमच्याकडे आहे. PEMF सारखं 150 गॉस किंवा टेस्लाचं PEMF मशीन आहे की जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजवरती सेल रिजनरेशनवरती काम करतं. ओके. की तुम्ही आता कोविड नंतर ऐकताय की बऱ्याचदा हिपला अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस आहे. आम्ही बऱ्याचदा सेल डेथ तिथं होत चाललेली असते, त्या रिजनरेशनवरती काम करतो आम्ही. त्याच सेल रिजनरेशनचा फायदा आम्हाला व्हेरिकोसिटीसाठी होतो, व्हेरिकोज व्हेन्स ते खूप वाढले. ह्या ज्या फिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत त्याच्यामध्ये PEMF खूप काम करतं आणि हे प्रूव्हन आहे. त्याचे फिजिओथेरपीमध्ये उपचार आहेत अर्थात. त्यामुळे पायाला लावून असं काही नाही, ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक पेशंटला कुठल्याही प्रकारच्या संवेदना जाणवतात. जसं तुम्ही MRI मशीनमध्ये झोपताना तुम्हाला काही टच होत नाही कशाचा, सेम ह्या ट्रीटमेंट पर्पजसाठी वापरल्या जातात. एक स्पेसिफिक इंटेन्सिटी ज्या असतात आणि त्या तुम्हाला डायग्नोस्टिक पर्पजसाठी वापरल्या जातात. हा त्या दोन्ही याचा फरक आहे. अच्छा, असं आहे. आणखी कुठले आपल्याकडे? आणखी आता हाय डेफिनेशन अल्ट्रासाऊंड माझ्याकडे आहे. चाइल्ड रिहॅबिलिटेशनमध्ये मी काम करतो की चाइल्ड रिहॅबिलिटेशन म्हणजे अपंग मुलांच्या अनेक समस्या असतात की सेरेब्रल पाल्सी आहे किंवा इतर काही डिसऑर्डर्स असतात, त्याचं रिहॅबिलिटेशन आमच्याकडे अनेक वर्षांपासून आम्ही करतो आणि आजही ते चांगल्या पद्धतीने वाढवत चाललेलो आहे. जेरियाट्रिक फिजिओथेरपी असते की ज्याची जेरियाट्रिक म्हणजे वृद्ध आणि वृद्धापकाळानुसार येणाऱ्या समस्या आणि त्यांच्या वेळेअनुरूप आजारानुरूप केलेले उपचार, त्याला जेरियाट्रिक फिजिओ म्हणतो. त्याच्यासाठी असणारं मेडिकल जिम आम्ही ठेवतो की त्यांनी काय व्यायाम करावे. मेडिकल जिम हा एक कन्सेप्ट आमच्याकडं आम्ही पहिल्यांदा लॉन्च केला की ज्याच्यामध्ये पेशंटसाठी व्यायाम हा कन्सेप्ट होता. अदरवाईज मी जर ह्या पेशंटला जिममध्ये पाठवलं तर काय होणार आहे? त्याला कळणार नाही काय, त्याला नाही, त्या समोरच्याला, त्याला ट्रीटमेंट त्या जिम मधल्या माणसालाही कळणार नाही काय करणार. बरोबर. त्यामुळे ते परत एकदा मी म्हणेल की मेडिकल जिम म्हणजे त्याला कोणी जाऊ शकतं का? की मेडिकल जिम म्हणजे हा गायडेड असतो, आमच्या सुपरवायझर असतो. त्याचा आजार अमुक आहे किंवा त्याचे नीचं डिजनरेशन आहे, गुडघ्यामध्ये झीज झालेली आहे किंवा सूज आलेली आहे, अशा पेशंटला त्याला एक्सरसाइज, प्रायमरी एक्सरसाइज पासून सेकंडरी, टर्शियरी, त्याच्यानंतरच्या पुढच्या फेजेसमध्ये रेजिस्टर्ड फेजमध्ये न्यायचं. हे जे ग्रेडेड एक्सरसाइज पॅटर्न असतो तो मेडिकल जिममध्ये आम्ही आमच्याकडे करतो. सर, आपण आता सगळं आजारी पेशंट्स किंवा काही रुग्णांबद्दल सगळं बोलत होतो. शेवटाकडे जाताना मला एक विचारायचं की जे नॉर्मल लोक आहेत त्यांनी त्यांचं दिनचर्या कशी ठेवली पाहिजे म्हणजे फिट राहण्यासाठी? सकाळी उठल्यावर काय करावं, दिवसभर काय त्यांचं म्हणजे कुठल्या गोष्टी केल्या तर त्या फिट राहतील ती लोक, याच्याबद्दल तुम्ही काय सल्ला द्याल सगळ्यांना? बऱ्याचदा आपण ग्राउंडवरती पाहतो, रस्त्यावरती पाहतो, सकाळी सकाळी चालायला जाणारी, फिरणारी, काही व्यायाम करणारी, काही योगा करणारी किंवा काही झुंबा करणारी, आणि अनेक ग्रुप दिसतात, काही योगा करणारी, असे ग्रुप दिसतात. ते कशासाठी जातात? अर्थात काहींचं टार्गेट असतं वेदना कमी करून घेण्यासाठीचं, परंतु फिट राहावं आपण, आपल्याला कुठले आजार होऊ नये ह्या अपेक्षेपोटी हे जात असतात. जर त्यांना कुठलाही त्रास नाही तरीही ते व्यायामाला जातात, तर मी सांगितलेल्या पेशंटने ते व्यायाम का करू नये? जर ते पेशंट त्याला फायदा देणार आहेत, बरं करणार आहेत, तर त्याने ते नक्कीच करावे.
70% पेशंट मी पाहतोय आतापर्यंत प्रॅक्टिसमध्ये स्त्रिया आहेत. 70%. बापरे. स्त्रियांच्या अनारोग्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. अच्छा. ओबेसिटी ही एक कंप्लेंट आहे. अनेक मणक्यांचे हाडांचे आजार आता 30 पासूनच सुरू होतात, 25-30 पासून. ॲनेमिया, ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओपेनिया, हे मल्टिपल डिसीजेस त्यांच्याकडे 30व्या वर्षापासून किंवा पोस्ट डिलिव्हरीपासून सुरू होतात. थायरॉइड आहे. याचा शरीरावरती तिच्या एवढा खराब इम्पॅक्ट होत चाललाय, कारण तिच्या आयुष्यामध्ये खूप बदल झालेत. स्त्रीच्या आयुष्यामध्ये खूप बदल झाले, खूप रिव्होल्युशन आले. बऱ्याच गोष्टी तिला कष्टप्रद ज्या मिळायच्या त्या आज तेवढे कष्ट पडत नाहीत. अर्थात माणसाचंच लाईफस्टाईल बदललं, त्यामुळे तिच्याही आयुष्यावरती परिणाम. परंतु काय होतं की तिचं अनारोग्य खाण्यापासूनच सुरू होतं, स्वतःकडे लक्ष न देण्यापासून सुरू होतं. घराचा संसार सांभाळता स्वतःकडे अनाहूतपणे दुर्लक्ष होऊन जातं आणि अल्टिमेटली व्यायामाला वेळ मिळत नाही, खाण्यापिण्याला वेळ मिळत नाही. त्यामुळे ती देत राहणे हे तिचं गुणधर्म तिच्या आज अंगावरती येतोय. पण पुरुषांना पण असं होतच ना, म्हणजे डेफिनेटली होतं. पण पुरुषांना थोडीफार कष्टाची कामं असतात, कोणतरी मित्र कंपनी असते. कंपनी हा फॅक्टर फार व्यायामामध्ये मॅटर करतो. चांगली कंपनी मिळाली तर माणूस व्यायामाला जातो, एकटा तो जात नाही. राईट राईट. ही मेंटॅलिटी म्हणजे व्यायामाबरोबरच इंटरॅक्टिव्ह ऍक्टिव्हिटीज झाल्या पाहिजे हे माणसाची अपेक्षा असते. बरोबर. ते स्त्रियांच्या बाबतीत घडत नाही. तेवढा मोठा जिम मध्ये पण तेवढा जमावडा त्यांना करता येत नाही. राईट राईट. की जो पुरुषांना करता येतो, म्हणून ते थोडेसे कारण. आणि बाहेरच्या जगाचा अनुभव आजही किती नाही म्हणलं तरी प्रोफेशनल स्त्री सोडलं तर एका गृहिणीला थोडा कमी असतो. त्यामुळे ती आपल्या स्वतःसाठी काय चांगलं हवं आणि काय व्यायाम करायला पाहिजे याच्यासाठी तिला स्वतःला वेळ नाही. म्हणून स्त्रियांनी व्यायामामध्ये जास्त पडणं अतिशय गरजेचं आहे. कारण तिच्यापासून पुढची पिढी आहे, तिच्यापासून कुटुंब आहे, तिच्यापासून सगळ्या गोष्टींचा स्रोत ती असते. म्हटल्यानंतर तिने ते फिटनेस या गोष्टीकडे जास्त येणं गरजेचं आहे. अच्छा. बऱ्याचदा स्त्रिया विचारतात की मी सांगितलं एकदा व्यायाम करत जा, जरा फिट राहा, हे काय आरोग्य बनवून ठेवलंय. मग त्या विचारतात मग मी जिम जॉईन करू का. बरोबर बरोबर बरोबर. व्यायामाच्या बाबतीमध्ये मी सरळ एक सल्ला देईल. तुम्ही आज आहात, मरेपर्यंत जो व्यायाम तुम्ही करू शकता तोच व्यायाम तुम्ही आज करा. तुम्ही आयुष्यभर जिमला जाण्याची कमिटमेंट देताय का, मग जा. आयुष्यभर तुम्ही योगाच करणार आहात का हेच, किंवा त्यातले पुढचे ऍडव्हान्स करणार आहात का, करणार असताल तर नक्की करा. जे हातातलं आहे, जे सोपं आहे ते व्यायाम तरी आधी कन्सिस्टंटली 3 आठवडे, महिनाभर करा, वर्षभर करा. त्यानंतर तुमची लेव्हल वाढवा. बेसिक व्यायाम कुठल्याही माणसाने जर मला विचारलं काय करू, सरळ गुडघे दुखतायत, नका चालायला जाऊ. त्या ठिकाणी तुम्हाला बेडवरती झोपूनचे काही व्यायाम आम्ही सांगतो. त्या ठिकाणी तुम्हाला सायकलिंग घ्या. तुम्ही 10,000 औषधात घालता तर 5,000 तुम्हाला घरी व्यायामाची सायकल मिळते, ती आणा, घरी सायकलिंग करा. गुडघे दुखतायत तर पाण्यात चाला, बसल्या बसल्या वजन बांधून काही व्यायाम असतात. तुमच्याकडे टीव्ही असतो, युट्यूब असतो, मीडिया आहे, सगळे ते पाहून करा. त्याच्यातून व्यायाम करा. ज्याला कंबर दुखते किंवा मणक्याचा त्रास आहे त्याला जर शक्य होत नसेल त्याला वेगळा पॅटर्न आहे. प्रत्येकाला व्यायाम आहेत. कुणालाही पळवाट नाही अथवा कुणालाही फुलस्टॉप नाही की मी इथं थांबावं लागतंय असं काहीही नाही. फक्त त्याची योग्य गाईडलाईन पेशंटने योग्य व्यक्तीकडून घेणं गरजेचं आहे. आणि नसेलच काही, वेळच नाही मिळत, घरातही खूप व्यायाम होतो. तुम्ही तो कन्सिस्टंटली करा. तुम्हाला स्टेप्स करायच्यात, घरामध्ये चाला. कन्सिस्टंटली जो केला जातो तो व्यायाम असतो. आता बरेच जण म्हणतात की मी खूप काम करते, मला एवढं शेताचं काम आहे, घरातलं काम आहे. तुमच्या एवढ्याशा व्यायामाने काय व्हायचं. मी एक सरळ सांगेल, व्यायाम माणसामध्ये एनर्जी तयार करतो. हॉर्मोनल रिलीज होतो, एंडॉर्फिन सारखे हॉर्मोन्स सिक्रेट होतात की जे शरीरामध्ये चालना देतात आणि ताकद तयार करतात. वेहऱ्याच काम हे रिदमिकल नसतं, ते तुमची ताकद वापरून घेतं. जर तसं असतं तर काम केल्याने व्यायाम होत नाही. काम केल्याने व्यायाम नाही होत. कामाचं शरीर व्यायाम याच्यामध्ये व्यायामाने कमवलेलं शरीर हे कामामध्ये वापरलं जातं. तुम्ही व्यायाम करा, तुमची कामाची क्षमता वाढते की नाही संध्याकाळपर्यंत. बरोबर बरोबर. तेच मी म्हटलो की सकाळी 3 तास काम करा, संध्याकाळी हे प्रिस्क्रिप्शन असू शकतं का. काही लोक म्हणतात की तो बघा किती काम करतो त्याच्यामुळे तो फिट आहे. तसं काही नसतं. तसं काही नसतं. ते चुकीचं आहे. त्याच्या पद्धती असतात, काम काय करतो त्याच्यावरती अवलंबून असतं. ह्या अनेक गोष्टी आहेत. तो मोठा विषय आहे तसा. परंतु मी सरळ सांगेल प्रत्येक माणसाला, झेपेल तेवढा व्यायाम नक्की करा. कुणाच्याही सल्ल्याने व्यायाम करू नका. शरीर तुमचं आहे, आजार तुमचे आहेत. तुम्हाला कन्सिस्टन्सी मेंटेन करायची, सल्ला देणाऱ्याला नाही. त्यामुळे तुम्ही थोडा वेळ शांत बसून आपण काय करू शकतो नाही याचं अवलोकन करून तुम्हाला सगळे प्रश्न मिळतील.
सो थँक्यू सो मच सर, तुम्ही सोशल नगरला हा पॉडकास्ट करण्याची संधी दिली. मला वाटतं आज फिजिओथेरपीबद्दल सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना कळलं असेल, कारण फिजिओथेरपीबद्दल आम्ही बघितलं कुठलेही पॉडकास्ट अवेलेबल नाही आहे यूट्यूबवर. सो या पॉडकास्टमधनं लोकांना माहिती मिळेल की फिजिओथेरपी काय असते. अर्थात हा इनिशिएटिव्ह सोशल नगरने घेतला. आम्ही जे काम करतो, आम्ही जे पेशंट्स कायम सोशल मीडियावरती आमच्या रिझल्ट्स दाखवतो, ते तुम्ही मार्क केलं. एक तिसरा डोळा म्हणून तुम्ही स्वतः समोर आलात आणि हे काम जगासमोर दाखवावं असं तुम्हाला वाटलं. याच्याबद्दल रादर तुम्ही मला धन्यवाद देण्यापेक्षा मी तुम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजे, कारण हे काम जगापर्यंत पोहोचवायचं हे टार्गेट आहे. अर्थार्जन हा भाग कधीही प्राथमिकता नव्हती आणि पुढेही नव्हती, परंतु हे जगापर्यंत जास्तीत जास्त तुमच्या माध्यमातून जाणार आहे. त्यामुळे सोशल नगरला माझे जास्त धन्यवाद.